नमस्कार. शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत. नो एव्हरीथिंग अबाउट IPO या अंतर्गत आज आपण बघणार आहोत IPO विषयी डिटेल माहिती कुठून मिळवायची. आता तुम्हाला प्रश्न पडेल की हा विषय का निवडला असेल? कारण आपल्या चॅनलवर म्हणजेच शेअर मार्केट मराठीवर तर IPO विषयी सर्व माहिती वेळोवेळी आपल्याला मिळतच असते. मग हा विषय निवडण्यामागचं कारण काय? तर मित्रांनो, काही गोष्टी आत्ताच स्पष्ट करून घेऊ, म्हणजे आपल्याला हा व्हिडिओ का बनवलाय त्याचा उद्देश लक्षात येईल. सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट अशी आहे की इथून पुढे येणारे सगळेच्या सगळे IPO काही आपण कव्हर करू शकत नाही, म्हणजे त्यावर आधारित काही व्हिडिओ आपण बनवू शकत नाही. जे काही मेन IPO असतील त्याविषयी आपण नक्कीच व्हिडिओ बनवून ती माहिती वेळच्या वेळी आपल्या सर्वांना नक्कीच मी देण्याचा प्रयत्न करणार आहे. पण आणखीन एक मर्यादा अशी असते की आपण ज्यावेळेला व्हिडिओ बनवतो तो साधारण एक 20 मिनिटं ते 25 मिनिटाचा तो जास्तीत जास्त मोठा व्हिडिओ असू शकतो. त्या 20-25 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये एखाद्या IPO विषयी सगळीच्या सगळी माहिती काही सांगणं शक्य होत नसतं. काही माहिती त्यातनं आपण काय करतो, फिल्टर आउट करतो आणि ती माहिती सांगतो. जर एखाद्याला डिटेल स्टडी करायचा असेल तर अशा वेळेला ती माहिती कुठनं मिळणार हे समजणं अतिशय आवश्यक असतं. तर ह्या व्हिडिओमध्ये मी तुमच्या पुढे असा एक खजिना ओपन करणार आहे की जिथे गेलात की तुम्हाला आवश्यक असणारी आणि तुम्ही विचारही करू शकणार नाही अशी माहिती तुम्हाला त्या ठिकाणून मिळू शकेल. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपल्याला आवश्यक असणारी माहिती नक्की कुठे मिळणार आहे. चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला आणि समजून घेऊया की ही माहिती आपल्याला कुठे मिळणार आहे. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आपल्याला एखाद्या IPOचा जर फंडामेंटल डेटा पाहिजे असेल तर ती माहिती आपल्याला कुठनं मिळणार. आता फंडामेंटल डेटा म्हणजे काय? तर ती कंपनीचं नाव आपल्याला माहीत असतं. तर ती कंपनी नक्की कधी स्थापन झाली आहे, त्या कंपनीचं हेड ऑफिस कुठे आहे, त्याचे प्रमोटर नक्की कोण आहेत, ती कंपनी कोणत्या क्षेत्रात काम करते, त्या कंपनीचे प्रॉडक्ट्स नक्की काय आहेत, त्या कंपनीचं कामकाज नक्की कोणत्या एरियामध्ये चालतं, म्हणजे भारतामध्ये चालतं, जगात चालतं, त्या कंपनीचे कस्टमर्स कोण कोण आहेत वगैरे. त्याचसोबत आपल्याला आणखीनही बराच डेटा लागतो. फायनान्शियल डेटा लागतो. मागच्या 3 वर्षाचा कंपनीचा परफॉर्मन्स काय आहे, कंपनीवर किती कर्ज आहेत, कंपनीचा रेव्हेन्यू किती आहे, आपल्याला खूप माहिती लागते. ही सगळी माहिती आपल्याला नक्की कुठे मिळणार, तर ते आज आपण समजून घेणार आहोत. त्याचसोबत आपल्याला आणखीन एक माहिती लागते मित्रांनो. ती माहिती असते की जेव्हा IPOचं ॲप्लिकेशन स्टार्ट होतं त्यानंतर सबस्क्रिप्शन डेटा हा अतिशय महत्त्वाचा एक डेटा असतो, जो आपल्याला सतत लागतो आणि त्याच्या आधारेच आपण ठरवतो की IPOमध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करायची की नाही. आता सबस्क्रिप्शन डेटा म्हणजे काय? तर ज्या वेळेला एखादा IPO चालू होतो त्यानंतर लोक त्यामध्ये ॲप्लिकेशन करायला सुरुवात करतात. आता समजा आपण असं उदाहरण समजूया की एखाद्या कंपनीनं IPO आणलाय आणि त्यांना त्या IPOमध्ये एक 100 शेअर्स त्या IPOच्या माध्यमातून लोकांना उपलब्ध करून द्यायचे आहेत. आता समजा पहिल्याच दिवशी 100 शेअर्सचं एकूण IPO आहे. पहिल्याच दिवशी समजा 200 शेअरची मागणी नोंदवली गेली. म्हणजे जितक्या लोकांनी त्या IPOमध्ये अर्ज केला त्यांची एकूण बेरीज केल्यानंतर सर्वसाधारणपणे ती मागणी 200 शेअरची होती. मग आपण इथे काय म्हणणार? पहिल्या दिवशी तो शेअर 2x सबस्क्राईब झाला, म्हणजे दुप्पट मागणी नोंदवली गेली. तर ह्याला सबस्क्रिप्शन डेटा असं म्हणतात. आणि बरेच लोक पहिल्या दिवशी किती सबस्क्रिप्शन होतंय, दुसऱ्या दिवशी किती सबस्क्रिप्शन होतंय आणि तिसऱ्या दिवशी दुपारपर्यंत किती सबस्क्रिप्शन होतंय याचा अंदाज घेऊन मग ठरवतात की त्या IPOमध्ये आपण सबस्क्राईब करायचं की नाही. तर मग हा सबस्क्रिप्शनचा लाईव्ह डेटा आपल्याला कुठनं मिळणार, तर ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यानंतर आपल्याला जेव्हा कोणत्याही गोष्टीमध्ये अभ्यास करायचा असतो, ॲनालिसिस करायचं असतं, त्यावेळेला आपण एक गोष्ट कायम बघतो, तो म्हणजे प्रिव्हियस डेटा. ह्या कंपनीच्या आधी ज्या ज्या कंपन्यांनी IPO आणले तर त्यांची माहिती जर आपल्याला मिळाली तर आपल्याला त्या अभ्यासावरून, इतिहासाच्या अभ्यासावरून आपण काय करू शकतो, येणाऱ्या काळामध्ये, भविष्य काळामध्ये हा IPO कशा पद्धतीनं परफॉर्म करू शकतो ह्याचा आपल्याला अंदाज लावणं शक्य होतं. तर कधीही
हिस्ट्री आपण चेक करत असतो आणि त्याचा परफॉर्मन्स देखील बघत असतो. तर ती माहिती कुठनं मिळणार आपल्याला, तर ते देखील आज आपण बघणार आहोत. त्याचसोबत आय-पी-ओचं कॅलेंडर. आता हे आय-पी-ओ काही रोज-रोज येत नाहीत. मग आय-पी-ओ नक्की कधी येणार आहेत? त्यांच्या तारखा काय आहेत? तर हे समजणं आपल्याला फार आवश्यक असतं आणि जोपर्यंत हे आपल्याला माहीत नसतं, तोपर्यंत आपण प्लॅनिंग करू शकत नाही. तर हे सगळ्या गोष्टी समजण्यासाठी त्या तारखा देखील आपल्याला समजणं आवश्यक आहे. तर अशी असंख्य प्रकारची माहिती आपल्याला नक्की कुठून मिळणार आहे? तर तेच आज आपण आजच्या या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. तर चला आपण जाऊया Googleकडे आणि Googleला विचारूया, की आपल्याला अशा प्रकारची माहिती नक्की कुठून मिळू शकते. तर Googleवर आल्यानंतर तुम्ही एक नाव टाइप करायचं आहे. ते नाव आहे चित्तोडगड. आता तुम्ही चित्तोडगडचं स्पेलिंग जे आहे ते तुम्ही इथे बघितलं तर तुमच्या लक्षात येईल. चित्तोडगड असं जेव्हा तुम्ही टाइप करता त्यावेळेला तुम्हाला लक्षात येईल की चित्तोडगड हे एक राजस्थानमधलं शहर आहे आणि त्या शहराची सगळी माहिती दिसते. पण थांबा मित्रांनो, आणि थोडं खाली गेलात की तुम्हाला सगळी चित्तोडगडची माहिती दिसत चालली आहे. तुम्ही खाली 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 गेलात तर तुम्हाला लक्षात येईल की सगळी चित्तोडगडची माहिती चालली आहे. एकच काम करायचं आहे की चित्तोडगडच्या पुढे तुम्हाला आय-पी-ओ असा शब्द टाइप करायचा आहे. ज्यावेळेला तुम्ही असं टाइप करणार, तुम्हाला एक वेबसाईट ओपन होईल चित्तोडगड.com आणि त्याचं आय-पी-ओ डॅशबोर्ड तुमच्या पुढ्यात पहिलीच लिंक दिसेल. तर ह्याला तुम्ही क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमच्या पुढ्यात ही वेबसाईट ओपन होते. मित्रांनो, हा आय-पी-ओच्या संबंधी सगळ्या प्रकारची माहिती एकाच ठिकाणी मिळणारा हा खजिना आहे. चित्तोडगड.com ही जी वेबसाईट आहे, ही आय-पी-ओ विषयी सगळी माहिती डिटेल आणि लाईव्ह मिळण्याचा एकमेव ठिकाण आहे, की इथेच तुम्हाला सगळं काही मिळू शकतं. आपण त्याचा डॅशबोर्ड ओपन केलाय, तर इथे आल्यानंतर तुमच्या असं लक्षात येईल की आय-पी-ओ डॅशबोर्ड असं लिहिलंय आणि पलीकडे जर बघितलं तर एस-एम-ई आय-पी-ओ डॅशबोर्ड लिहिलंय. मित्रांनो, शेअर मार्केटमध्ये 10-10 वर्ष काम करणाऱ्या लोकांना सुद्धा हे एस-एम-ई हे काय गोष्ट आहे हे माहीत नसतं. मी एका स्वतंत्र व्हिडिओमध्ये एस-एम-ई आय-पी-ओ, एस-एम-ई म्हणजे काय आणि एस-एम-ई आय-पी-ओ म्हणजे काय, तर हे सांगणार आहे. हा भाग थोडासा रिस्की असतो, तर त्याच्यामुळे याविषयी मी माहिती एका वेगळ्या व्हिडिओमध्ये देणार आहे. आपले जे मेनबोर्ड आय-पी-ओ असतात ते सगळे आपल्याला इथे दिसतात. आता ह्या साईटला थोडंसं आधी समजून घेऊ आणि मग त्यातल्या एकेका फीचरचा आपण वापर कसा करायचा ते समजूया. तर पहिला जो फीचर आहे त्याच्यामध्ये करंट आय-पी-ओ दिसत आहेत. तुम्ही जर इथे बघाल तर तुम्हाला करंट आय-पी-ओची लिस्ट दिसते. रूट मोबाईल, तारीख दिसते 9 सप्टेंबर ते 11 सप्टेंबर. आज 11 सप्टेंबरलाच मी हा व्हिडिओ रेकॉर्ड करतोय. 11 सप्टेंबर 2020. त्यामुळे इथे त्याचं स्टेटस दिसतंय करंट. हॅपीएस्ट माइंड्स आय-पी-ओ, या दोन्ही आय-पी-ओ विषयी मी व्हिडिओ बनवून तुम्हाला माहिती दिलेली आहे. तो नुकताच संपला, त्यामुळे त्याच्या पुढे दिसतंय क्लोज. आणि तुम्हाला अशी काही आय-पी-ओची यादी दिसते. खाली गेल्यानंतर तुम्हाला डिटेलमध्ये माहिती मिळू शकते. आपण ती शेवटी बघणार आहोत. त्यानंतर आपण जाऊया की आय-पी-ओ रिव्ह्यू. आय-पी-ओ रिव्ह्यूला गेलात की तुम्हाला इथे लक्षात येईल की सगळे आय-पी-ओची नावं परत दिसत आहेत आणि त्याच्या पुढे या चित्तोडगडच्या साईटनं रेकमेंडेशन केलेलं आहे. सबस्क्राईब लिहिलंय, याचा अर्थ तुम्हाला काय करू शकता, यांचं असं मत आहे की तुम्ही सबस्क्राईब केलं तरी चालेल. ते तुम्हाला अशा पद्धतीनं रेकमेंडेशन देत आहेत. तर ते रेकमेंडेशन तुम्ही इथे बघू शकता. डिटेल पूर्वीच्या आय-पी-ओची सगळी माहिती इथे खाली तुम्हाला गेल्यानंतर मिळू शकते. त्यानंतर थोडंसं खाली येऊया. आपल्याला मी जे म्हटलं आय-पी-ओ सबस्क्रिप्शन लाईव्ह डेटा जर बघायचा असेल, म्हणजे किती लोक ॲप्लाय करतायत, त्याला मागणी किती आहे, तर आपण इथे बघू शकतो. आता इथे बघा, रूट मोबाईल जो आय-पी-ओ 5 वाजेपर्यंत लास्ट अपडेटेड होतं, तर 73.30 पट, म्हणजे समजा आपण असं समजूया की 73 पट जास्त मागणी त्याला नोंदवली गेली आहे. जितकी जास्त मागणी नोंदवली जाते, तितकं तो आय-पी-ओची चांगली लिस्टिंग गेन येण्याची शक्यता असते. आता तुम्ही हॅपीएस्ट माइंड बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल 150 पट, म्हणजे ह्याच्याही दुप्पट याला मागणी नोंदवली गेली होती. त्याच्या आधीचा जो माइंड स्पेस होता त्याला साधारण 13 पट माहिती होती. येस बँकेचा हा एफ-पी-ओ होता. हा काही पूर्ण भरला नव्हता. 0.93% टाईमच त्याला मागणी नोंदवली होती. तर ह्या पद्धतीनं तुम्ही सगळी हिस्ट्री बघू शकता आणि हे लाईव्ह असतं बरं का मित्रांनो. म्हणजे ज्या वेळेला हा आय-पी-ओ चालू असेल त्यावेळेला तुम्हाला इथे हे आकडे रोज वेगवेगळे दिसतात. कधीपर्यंत अपडेटेड आहे तुम्हाला इथे समजू शकतं.
त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा खजिना आहे तो म्हणजे हा IPO परफॉर्मन्स ट्रॅकर. इथे गेल्यानंतर आपण पूर्वीचे जे IPO आहेत, तर त्या IPO विषयी अधिक माहिती आपण इथे बघू शकतो. इतिहासाचा अभ्यास करण्यासाठी ही अतिशय चांगली जागा आहे. तुम्ही इथे डिटेलवर क्लिक करून आणखीन माहिती बघू शकता. आपण थोडंसं अजून खाली जाणार आहे आणि बघूया या साईटवर आणखीन कोणती माहिती मिळते. तर इथे तुम्ही बघितलं तर तुम्हाला दिसेल की IPO प्रॉस्पेक्टस डॉक्युमेंट. आता तुम्ही कोणत्याही IPOमध्ये किंवा कोणतीही गुंतवणूक करताना कायम त्या ॲडव्हर्टाइजमध्ये सांगितलेलं असतं की तुम्ही त्याचे डॉक्युमेंट्स वाचा म्हणून, बरोबर? आता सेबीनं सुद्धा काही डॉक्युमेंट्स त्या कंपनीला पब्लिश करणं कंपल्सरी केलेलं असतं. त्याच्यासाठी एक फॉर्मॅट दिलेला असतो, त्यासाठी एक नमुना दिलेला असतो. त्याच पद्धतीनं त्यांना ते डॉक्युमेंट सबमिट करायला लागतात आणि हे आपल्यासाठी असतात. म्हणजे गुंतवणूकदारांसाठी हे डॉक्युमेंट बनवलेले असतात. त्यात एक असतो तो ड्राफ्ट असतो त्या IPOचा आणि दुसरं असतं ते म्हणजे रेड हेअरिंग प्रॉस्पेक्टस असं म्हणतात. तर ते रेड हेअरिंग प्रॉस्पेक्टस तुम्हाला जर वाचायचं असेल, खरं म्हणजे कुठल्याही कंपनीमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी कंपनीनं काय काय डिक्लेअर केलंय हे आपल्याला समजून घेणं आवश्यक असतं आणि ते डॉक्युमेंट्स तुम्ही इथनं वाचू शकता. तर ते सगळे डॉक्युमेंट्स तुम्हाला इथे दिसतात. त्यानंतर तुम्हाला आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, ह्याबाबत अनेकांना खूपच कमी माहिती असते. ती गोष्ट म्हणजे IPOचं अलॉटमेंट कसं होतं. म्हणजे काय? आता तुम्ही इथे जर बघितलं तर तुमच्या असं लक्षात येईल की समजा रूट मोबाईलचा IPO 73.30 टाइम्स सबस्क्राईब झालाय. म्हणजे जेवढी मागणी आहे त्याच्यापेक्षा जास्त 73 पट जास्त लोकांनी मागणी, म्हणजे जेवढे शेअर्स ॲक्च्युली ह्या कंपनीचे प्रमोटर विकतायत त्याला मागणी किती पट जास्त आहे, 73 पट जास्त मागणी लोकांनी नोंदवलेली आहे. मग आता तुम्हाला प्रश्न पडेल की मग आता हे नक्की काय करणार, कोणाला देणार, कशा पद्धतीनं देणार? कारण शेअरची संख्या काय आता वाढवता येत नाही. जेवढे काही शेअर त्यांनी आधी डिक्लेअर केलेत तेवढेच शेअर त्यांना द्यावे लागणार आहेत. मग मग ते कशा पद्धतीने अलॉटमेंट करणार? तर त्या अलॉटमेंटच्या वेगवेगळ्या बेसिस असतात. तर प्रत्येक शेअरच्या बाबतीमध्ये जेव्हा IPO येतो तेव्हा त्याची अलॉटमेंट वेगवेगळ्या पद्धतीनं होत असते. त्या कंपनीनं ती अलॉटमेंट कशाच्या आधारावर केली त्याचं एक डॉक्युमेंट त्यांना पब्लिश करावं लागतं. ती डॉक्युमेंट्स आपण माहिती घेण्यासाठी जुन्या IPOची डॉक्युमेंट्स इथनं आपण बघू शकता. हे सर्व मी तुम्हाला डिटेलमध्ये दाखवणार आहे. त्यानंतर तुम्ही बघू शकता की IPO रिलेटेड काय काय न्यूज आहेत, कधी-कधी काय काय आल्या, त्या न्यूजची बातमी तुम्ही इथे बघू शकता. येणारे जे IPO त्याचं कॅलेंडर तुम्हाला इथे दिसतंय, तर तुम्ही इथे तारखा बघू शकता. आता अर्थात लगेच काही IPO नाही आहे, तर त्याच्यामुळे तुम्हाला इथे काही IPO दिसत नाही. IPO कॅलेंडरवर क्लिक केलं तर तुम्हाला डिटेल कॅलेंडर बघता येतं. तर ह्या साईटवर ही सगळी माहिती तुम्हाला डिटेलमध्ये उपलब्ध असते. आता आपण पुन्हा वर येऊया, मेनबोर्डवर जाऊया आणि तुम्हाला असं लक्षात येईल की आपण प्रत्येकातला एक भाग बघूया आणि समजून घेऊया की ह्या साईटवरनं आपल्याला आवश्यक असणारी माहिती कशा पद्धतीनं मिळवायची. आपण इथे रूट मोबाईलला क्लिक करू शकतो. याला क्लिक केल्यानंतर तुम्ही जर बघितलं तर रूट मोबाईल लिमिटेडचा IPO त्याची सगळी डिटेल माहिती येते. आपल्याला त्यांनी कोणकोणत्या प्रकारचे कस्टमर असतात, त्यांचे की फॅक्ट्स काय काय आहेत, कॉम्पिटिटिव्ह स्ट्रेंथ काय आहे, प्रमोटर कोण आहेत, त्यानंतर कंपनीचं फायनान्शियल काय आहे, हा IPO त्यांनी का काढलाय, म्हणजे कंपनीचे उद्देश काय आहेत, तर त्यांना काय काय करायचं आहे तर ते इथे दिलेलं असतं. IPOची सगळी डिटेल माहिती इथे दिलेली असते. ते कधीपासून कधीपर्यंत आहे, त्याचा टाईप कोणता आहे, इश्यू साईज म्हणजे एवढे शेअर्स ॲक्च्युली त्यांना विकायचे आहेत. म्हणजे इथे जर बघितलं तर आकडा तुम्हाला दिसतोय, एवढे शेअर्स विकायचे आहेत आणि ह्या सगळ्याची ॲग्रिगेटिंग किंमत साधारण 600 कोटी रुपये त्यांना जमवायचे आहेत. तर ते इथे दिसतंय. फ्रेश इश्यू त्यातले किती आहेत, ऑफर फॉर सेल किती आहेत, म्हणजे प्रमोटर आपल्या शेअर किती विकतायत वगैरे सगळे इथे तुम्हाला माहिती मिळते. फेस व्हॅल्यू किती आहे, प्राइस बँड काय आहे, लॉट साईज किती आहे, कोणकोणत्या एक्सचेंजवर लिस्ट होणार आहे, तारखांचं काय सगळं गणित आहे, कधी लिस्ट होणार आहे, तुम्हाला कधी ते मिळणार, तुम्हाला नाही मिळालं तर त्याचे पैसे रिटर्न कधी मिळणार, सगळी डिटेल माहिती तुम्हाला याच्यावर मिळते. एका लॉटला अप्लाय करायचं असेल तर किती अमाऊंट लागणार, मॅक्झिमम किती लॉट एक रिटेल ट्रेडर घेऊ शकतो, तर ते इथे दिसतंय. 2 लाखाच्या आतच आपल्याला घ्यावं लागतं, त्यामुळे 14 लॉट घेता येतील. प्रमोटरचं होल्डिंग किती आहे, सगळी डिटेल तुम्हाला पाहिजे ती सगळी माहिती इथे तुम्हाला उपलब्ध असते. रिस्क काय काय आहेत ते इथे सांगितलेलं आहे. त्यानंतर तुम्ही जर बघितलं तर
खूप सारी माहिती तुम्हाला इथे उपलब्ध आहे. प्रॉस्पेक्टस इथे अवेलेबल आहेत. रिव्ह्यूज हे इथे ब्रोकिंग फर्म्स असतात. प्रत्येक ब्रोकिंग आता तुम्हाला ते डिटेल वाचायचं नसेल, डिटेल वाचायचं असेल तर क्लिक करून वाचू शकता. एंजल ब्रोकिंगचं काय म्हणणं आहे, तुम्हाला डिटेल नसेल वाचायचं तर समोरचं फक्त वाचा, सबस्क्राईब म्हणतायत. ॲक्सिस कॅपिटलनं काय सांगितलंय, त्यांनी काही मत व्यक्त केलेलं नाही आहे. तर असं तुम्हाला बघता येतं. डिटेल वाचायचं असेल तर ह्याला क्लिक करून वाचू शकता. मित्रांनो, ह्या साईटवर इतकी माहिती आहे की आपण सगळं माहिती मी तुम्हाला थोडक्यातच सांगू शकतो. प्रत्येक गोष्ट डिटेलमध्ये ओपन करून दाखवणं अशक्य आहे. ती तुम्ही स्वतः करून बघा. तुम्हाला लक्षात येईल प्रत्येक ब्रोकिंग फर्मनं काय काय सांगितलंय, आपलं मत काय व्यक्त केलंय ते इथे बघता येतं. कंपनीची कॉन्टॅक्ट माहिती, त्यांचा ॲड्रेस, फोन नंबर, सगळी माहिती असते. रजिस्ट्रार कोण आहेत या IPOसाठी, त्यानंतर लीड मॅनेजर्स कोण आहेत, तर ते सगळी माहिती इथे दिलेली आहे. त्याच्याविषयी काही एक जनरल प्रश्न त्यांनी बनवलेले असतात आणि त्यांची उत्तरं देखील इथे दिलेली असतात. म्हणजे आता जनरल प्रश्न एक असा आहे की माझं समजा झिरोदाचं अकाउंट आहे, तर मी IPOला अप्लाय कसं करणार, इथे माहिती दिली आहे. कधी ओपन होणार आहे, रॉट साईज काय आहे, सगळे असे कॉमन प्रश्न काढून त्यांची माहिती दिलेली असते. तुम्ही खूप सारी माहिती या एकाच साईटवर तुम्हाला उपलब्ध असते. तर त्याला नुसतं क्लिक केलं तर तुम्हाला ही सर्व माहिती मिळू शकते. आपण पुढे जाऊया. आता आपण डिटेलमध्ये बघूया. मोर अबाउट मेन बोर्ड. तर तुम्हाला इथे दिसतं, थोडक्यात माहिती सांगितलेली असते आणि सगळे IPO ची लिस्ट तुम्हाला दिसते. आता काही काही IPOच्या बाबतीत बघितलं तर तुम्हाला असं काट मारलेली दिसते. याचा अर्थ काय आहे? याचा अर्थ तो IPO नंतर कॅन्सल झालेला आहे. ओके, म्हणजे त्यांनी प्रयत्न केला पण नंतर तो कॅन्सल झाला. याविषयी देखील नंतर मी एका सेपरेट व्हिडिओमध्ये हे असं का होतं याविषयी माहिती सांगेन. तर इथे तुम्हाला दिसतंय कधी कधी कोणकोणते IPO आले, ते कधी लिस्ट झाले, त्याची सगळी डिटेल माहिती दिसते. कुठल्याही IPO वर क्लिक करून SBI कार्ड्स, अनेकांनी याच्यात गुंतवणूक केली असेल तर इथे तुम्हाला त्याची सगळी डिटेल माहिती मिळते, तारीख, सगळं डिटेल माहिती कळते. तर आपल्याला इथे बघू शकता असं नेक्स्ट पेज, प्रिव्हियस पेजला जाऊन आपण ही सर्व माहिती मिळवू शकतो. त्यानंतर आपण पुढे जाऊया. रिव्ह्यू आत्ताच सांगितलं तसं. तर ह्यांचा रिव्ह्यू काय आहे तो जर वाचायचा असेल, म्हणजे चित्तोडगड.com या वेबसाईटचा रिव्ह्यू वाचायचा असेल तर इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला ह्यांचा रिव्ह्यू येणार. त्यांचा रिव्ह्यू कंसातच दिलेला असतो थोडक्यात. डिटेल वाचायचं असेल तर डिटेल तुम्ही इथे वाचू शकता. सगळी माहिती, त्यांच्या प्रमोटर्सचे फोटो वगैरे सगळे डिटेल माहिती असते. फायनान्शियल परफॉर्मन्स कसं आहे, ट्रॅक रेकॉर्ड काय आहे, कंपॅरिझनला कोण पियर्स आहेत, सगळी माहिती. आणि हा लोगो बघून ठेवा, सबस्क्राईब म्हणतायत, शिक्का मारलाय, म्हणजे सबस्क्राईब करायला हरकत नाही असं चित्तोडगडवाल्यांचं म्हणणं आहे मित्रांनो, हे लक्षात घ्या. कधी केलाय रिव्ह्यू, तारीख दिली आहे, त्यांच्या कुठल्या प्रतिनिधीनं केलाय त्याची माहिती दिली आहे. सगळी डिटेल माहिती त्यांनी इथे दिलेली असते, हे तुम्ही वाचू शकता. त्यानंतर आपण पुढे जाऊया. सबस्क्रिप्शन आता तुम्हाला इथे दाखवतो. तुम्ही जे इथे बघितलं तर तुमच्या लक्षात येईल कधी ओपन झाला, काय झालं, सगळं दिसतंय. त्यानंतर क्वालिफाईड इन्स्टिट्यूशनल किती आहे, नॉन इन्स्टिट्यूशनल किती आहे, रिटेल इंडिव्हिज्युअल हा आपल्यासाठी महत्त्वाचा डेटा असतो. तर आपल्यासारख्या किती लोकांनी केलंय, तर आपल्यासारख्या साधारण 13 पट लोकांनी केलेलं आहे. म्हणजे जेवढी आपल्याला रिटेलसाठी दिलं होतं त्याच्या 13 पट मागणी नोंदवली गेली आहे. आता तुम्ही खाली गेलात की तुम्हाला आणखीन डिटेल माहिती मिळणार आहे मित्रांनो. जर तुम्ही इथे बघितलं तर तुम्हाला हे सगळे दिसतंय. आणखीन खाली गेल्यावर तुम्हाला QIB, NII हे सगळे ह्याचे पण आपल्याला एक स्वतंत्र व्हिडिओ बनवावा लागेल, म्हणजे लक्षात येईल की हा सगळा जो डेटा आहे ह्याचा नक्की काय अर्थ असतो. तर आपण इथे खाली जाऊन आणखीन डिटेलमध्ये माहिती बघू शकतो. ओके, तर आपल्याला सबस्क्रिप्शनचं जे प्रमाण आहे ते सगळं दिसत असतं आपल्याला. त्यानंतर आपण लाईव्ह देखील बघू शकतो. तर लाईव्ह सांगितलं तुम्हाला कशा पद्धतीनं बघायचं असतं, तर त्या पद्धतीनं आपण हे बघू शकतो. आपण मागे येऊया. त्यानंतर आपल्याला पूर्वीच्या काही IPOच्या परफॉर्मन्सचं रेकॉर्ड, आपण हे झालं होतं. त्यानंतर आपण इथे येऊया. सबस्क्रिप्शन लाईव्ह हे बघितलं होतं. त्यानंतर आपल्याला पूर्वीच्या काही IPOचं समजा ट्रॅकिंग करायचं असेल तर आपण इथे ट्रॅक करू शकतो. हे अतिशय चांगलं फीचर आहे मित्रांनो. पूर्वीच्या IPOचं काय काय झालं आपल्याला वर्षानुसार दिसतं. 2020 दिसतंय, 19चं पाहिजे तर ह्याला क्लिक करायचे. आपण बघूया, थोडक्यात समजून घेऊया, मग तुम्ही डिटेलमध्ये तुम्हाला जसा वेळ असेल तसं बघू शकता. इथे तुम्हाला अतिशय चांगली माहिती थोडक्यात दिसते.
माइंडस्पेस बिझनेस पार्क हा IPO कधी लिस्ट झाला तर 7 ऑगस्टला झाला. इश्यू प्राइस किती होती 275. लिस्टिंग डेला क्लोज कितीला, ओपन कितीला झाला दाखवत नाहीत मित्रांनो, क्लोज कितीला झाला दाखवतात. लिस्टिंग गेन म्हणजे ज्याच्यासाठी आपण सगळं करत असतो किती मिळाली त्या दिवशी, कदाचित ओपनिंग ह्याच्यापेक्षा जास्त झालं असेल ते तुम्ही चार्टवर जाऊन बघा. क्लोजिंगला गेन किती राहिली होती ती दाखवतायत. त्यानंतर करंट प्राइस किती आहे ही लेटेस्ट अपडेटेड प्राइस असते आणि तुम्ही बघाल तर साधारण त्याच आसपास किंमत आत्ता चालली आहे. आणि इथे प्रॉफिट आणि लॉस किती टक्के आहे हा ओव्हरऑल दाखवतात, हा लिस्टिंगच्या दिवशीचा दाखवतात. तुम्हाला थोडंसं खाली गेल्यावर लक्षात येईल येस बँकेचा FPO होता ज्याचा आपण व्हिडिओ बनवला होता. इश्यू प्राइस 12 होती, लिस्टिंग डे 12 रुपये 30 पैसे, 2.5% त्याला गेन मिळाली. आत्ता 13 रुपये 92 पैशाला चाललाय, म्हणजे 16% आपल्याला गेन आहे. तर ते दिसतं. रोजारी बायोटेकचा दिसतोय 425ला होता, लिस्टिंगच्या दिवशी बघा 74% लिस्टिंग गेन मिळाली आहे. म्हणजे ज्यांनी 425 रुपयाला हा IPO ला पैसे गुंतवले होते आणि ज्यांना अलॉट झाला त्यांना लिस्टिंगच्या दिवशी 75% म्हणजे जवळजवळ दुप्पट झाला. थोडासा कमी, पण जवळपास दुप्पट झाला असं आपण म्हणू शकतो. 742 रुपयाला लिस्ट झाला. SBI कार्ड खूप लोकांनी ह्याच्यामध्ये पैसे गुंतवले होते, पण लिस्टिंगच्या दिवशी 10% लोला तो 755चा त्याचा इश्यू प्राइस होती. 688 रुपये 683 रुपये 20 पैशालाच तो लिस्टिंग त्या दिवशी संध्याकाळी क्लोज झालाय. ओके, आत्ता मात्र तुम्ही बघितलं तर आता लिस्टिंगपेक्षा वर आलाय. 8-9% तुम्हाला त्याच्यामध्ये प्रॉफिट दिसतंय. याच पद्धतीनं तुम्ही जुने IPO बघू शकता. 2019 तुम्हाला जर इथे क्लिक केलं तर तुम्हाला लक्षात येईल कोणते IPO म्हणजे आपल्याला लिस्टिंग गेन साधारण किती मिळू शकते याचा अंदाज तुम्ही जुन्या इतिहासावरनं काढू शकता. काय काय निगेटिव्ह झालेत त्यांचा एकूणी गेन निगेटिव्ह आहे. आता हे तुम्हाला मुद्दाम बघा. स्टर्लिंग अँड विल्सन सोलर लिमिटेड 780 रुपयाचा IPO होता, 725लाच लिस्ट झाला आणि आता त्याची 200 रुपये किंमत चालली आहे. तर मित्रांनो, आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी इथनं समजतात की IPO मध्ये सगळेजण पैसे गुंतवतात, पण प्रत्येक IPO ला गुंतवून आपल्याला फायदाच होतो असं नाही. काही काही IPO हे वेल्थ डिस्ट्रक्शन करणारे असतात. तर ती माहिती इथे येते. तर आपण सगळं बघू शकतो. स्पंदना स्फूर्ती फायनान्शियलचा होता, तो सुद्धा आता लॉसमध्ये चाललाय. 2019ला जेवढे जेवढे IPO लिस्ट झाले त्यांची सगळी माहिती तुम्हाला इथे दिसते. तुम्हाला कुठल्याही IPO, आता उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक ह्याला जर क्लिक केलं तर तुम्हाला सगळे डिटेल्स दिसतात. त्याच्यानंतर तुम्हाला इथे चार्ट पण दिसतो. नंतर कसा पहिल्यांदा कमी होत गेला, नंतर वाढला आणि आता कसा स्टेबल होतोय, सगळी माहिती आपल्याला इथे बघता येऊ शकते. तर IPO विषयी अशी सगळी डिटेल माहिती आपल्याला ह्या साईटवर तुम्ही बघू शकता. त्यानंतर तुम्हाला हे डॉक्युमेंट सगळे बघता येतात. अलॉटमेंट कशी होते त्याचं डॉक्युमेंट, आता समजा SBI कार्डची अलॉटमेंट कशी झाली ते जर तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही इथनं बघू शकता. तर त्या कंपनीनंच ते डॉक्युमेंट बनवलेलं असतं, कशा पद्धतीनं त्याचं अलॉटमेंट केलं आहे सगळी डिटेल माहिती सांगितलेली असते. हे डॉक्युमेंट तुम्हाला इथेच बघता येतं आणि त्याची खाली थोडक्यात माहिती देखील दिलेली असते. तर हे सगळी माहिती IPO विषयीची आपण ह्या साईटवर बघू शकतो. तर त्यानंतर न्यूज आहेत, कॅलेंडर आहे. आपण या कॅलेंडरवर जाऊन बघू शकतो. कॅलेंडरला क्लिक करतो, इथे आपल्याला एक कॅलेंडर दिसतं. इथे दिसतंय बघा 7 तारखेला हॅपीएस्ट माइंड IPO ओपन्स ऑन सप्टेंबर 7 इथे दिसतंय. 9 तारखेला हॅपीएस्ट माइंड IPO क्लोजेस ऑन तारीख दिसतेय. त्याच दिवशी परत रूट मोबाईलचा चालू झाला ती दिसतेय. तो कधी क्लोज झाली ती दिसतेय. येणारे जर IPO असतील, आता ह्या महिन्यात काही दाखवत नाही आहेत, तर जे काही IPO असणार ते तुम्हाला इथे बघता येतात. मागचे पुढचे IPO तुम्ही बघू शकता. मागचे IPO ऑगस्ट महिन्यात कोणते आले, येणाऱ्या महिन्यात कोणते IPO आहेत इथे क्लिक करून बघू शकता. म्हणजे IPO विषयी सर्व डिटेल माहिती आपल्याला या वेबसाईटवर दिसू शकते. ह्याच वेबसाईटच्या आधारे आपण बऱ्यापैकी माहिती गोळा करतो. त्यातलीच माहिती मी तुम्हाला थोडीशी आणि पण काही ठिकाणून मला माहिती घ्यावी लागते. ती सगळी माहिती गोळा करून मी तुम्हाला व्हिडिओच्या स्वरूपात सांगत असतो. तुम्हाला डिटेल माहिती जर पाहिजे असेल तर चित्तोडगड.com त्याच्या IPO डॅशबोर्डवर आला, तिथे वर जरी बघितलं तरी IPO लिहिलंय आणि त्याचा पहिलाच जो मेनू आहे तो IPO डॅशबोर्ड आहे. ही अतिशय चांगली साईट आहे मित्रांनो, तुम्ही एक्सप्लोर करून बघू शकता. आपल्याला या व्हिडिओमध्ये आपण पुढे जाऊया.
तर आत्तापर्यंत ही लागणारी सर्व माहिती कुठनं मिळते ती आपण बघितली आहे या व्हिडिओमध्ये. आता आपण पुढे जाणार आहे व्हॉट नेक्स्ट. तर मी मागचे काही दिवस सांगतोय की एक व्हिडिओ येणार आहे ज्याच्यामध्ये आपल्याला बऱ्याच गोष्टी, इंटरेस्टिंग गोष्टी ज्या कोणी सांगत नाही तुम्हाला अशा गोष्टी बघायच्या आहेत. पण मित्रांनो, त्यासाठी तुम्हाला मागच्या सगळ्या व्हिडिओला, ह्या व्हिडिओला लाईक करणं आवश्यक आहे, कमेंट करणं आवश्यक आहे. ह्या व्हिडिओमध्ये काय येणार आहे ते परत एकदा सांगतो. काही मी अनटोल्ड फॅक्ट्स सांगणार आहे, जे कुणीही तुम्हाला सांगत नाही आय-पी-ओ विषयी, अशी काही माहिती तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. त्यानंतर ह्या आय-पी-ओमध्ये आपल्याला जर गुंतवणूक करायची असेल, तर आपल्याला गेम प्लॅन काय असला पाहिजे, स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे, कशा पद्धतीनं गुंतवणूक करायची असते, लोक कशा पद्धतीनं गुंतवणूक करतात, ही माहिती आपण त्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्याच सोबत आणि बऱ्याच गोष्टी असतात की ज्या कुणीही कधीही तुम्हाला कुठेही सांगत नाही ओपनली, पण ते त्या आय-पी-ओच्या बाबतीत वास्तव असतं. ह्या सगळ्या गोष्टी आपण त्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे. पण त्यासाठी मित्रांनो, आपल्या पूर्वीच्या व्हिडिओला फक्त लाईक करा, या व्हिडिओला लाईक करा, कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये सांगा. हे सगळं केल्यानंतरच मी तो पुढचा व्हिडिओ अपलोड करणार आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. धन्यवाद.